श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी एक सुंदर आणि छोटीशी कथा घेऊन आली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता कथा पूर्ण ऐका। तर स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर स्वामी भक्तांनो, कथा आहे बसमध्ये असलेल्या माणसांची। म्हणजे माणसांनी बस भरपूर भरलेली होती, पूर्ण बस भरलेली होती आणि संध्याकाळची वेळ होती। जेव्हा ती बस घरी येण्यासाठी निघाली तेव्हा अचानक वादळ, तुफान, जोरात पाऊस सुरू झाला, विजा चमकत होत्या आणि एक वीज बसच्या समोर पडली। बस ड्रायव्हर मनामध्ये विचार करत होता की अरे, जर बसवर पडली असती तर बसमध्ये असा कोणी पापी व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे आज सर्व मनुष्य संकटात आले आहेत। तर आपण एक काम करूया, समोर जे झाड दिसते त्या झाडाला सांगूया की प्रत्येक मनुष्य जाऊन, प्रत्येक व्यक्ती जाऊन त्या झाडाला स्पर्श करा आणि जो पापी असेल तर तिथंच त्याच्या अंगावरती ते वीज पडेल। असा तो ड्रायव्हर विचार करतो आणि त्याची जे आहे विचार तो बसमधल्या व्यक्तींना सर्वांना सांगतो। तर बसमधले जे माणसं असतात ते विचार करतात की ठीक आहे, तुमची योजना आहे ती चांगली आहे आणि आपण असं करूया। तर मग एक एक जण जाते आणि त्या झाडाला हात लावते, पण वीज काही पडत नाही। मग आता सर्व करून सर्व यात्री त्या बसमधले जातात आणि झाडाला हात लावतात। सर्व झाल्यानंतर त्याच्यातला एक व्यक्ती उरतो आणि सर्वांची नजर त्या व्यक्तीकडे असते की अरे, हाच पापी माणूस आहे आणि याच्यामुळे जर आपल्यावरती संकट आलं आहे असे ते विचार करतात। आणि तो व्यक्ती परमेश्वराचे नामस्मरण करत करत जातो आणि त्या झाडाला स्पर्श करतो। जसा तो झाडाला स्पर्श करणार तशीच वीज पडते, पण ती वीज त्या झाडावर नाही, त्या व्यक्तीवर नाही, तर ती वीज जी पडते ती बसवर पडते। म्हणजे आपण सतत दुसऱ्याला जज करत असतो की हा व्यक्ती तसा, तो व्यक्ती तसा, तो व्यक्ती पापी आहे आणि हा असा वाईट आहे, पण आपण कधी स्वतःबद्दल विचार केला का की आपण कसे आहोत? म्हणून स्वामी सदैव म्हणतात की स्वतःच्या कर्मावर लक्ष द्या। स्वतःचे जर कर्म चांगले असले तर तुम्हाला कुठेही गेलात तरी तुम्हाला भीती नाही, मी सदैव तुमचे रक्षण करेन। म्हणून दुसऱ्यांना जज करणं बंद करा। तर ही छोटीशी कथा आहे, तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून लाईक करा आणि शेअर करा। तर भेटूया अशा सुंदर विचारांसोबत। श्री स्वामी समर्थ।